गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गडचिरोली जिल्ह्यातील अहिरी विधानसभा क्षेत्रातील विकास कामात अधिकाऱ्यांचं लक्ष न असल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले। याबद्दल विशेष मुलाखत घेतली आमचे प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी जावेद अली यांनी। माजी प्राचार्य व सामाजिक कार्यकर्ता रतन दुर्गे यांनी दिलेली खास ही मुलाखत। माजी प्राचार्य रतन दुर्गे सर यांच्याकडे आपण काही मुलाखतीसाठी आलेलो आहोत। तर आपण अहिरी विधानसभा क्षेत्रातील जे खड्डे पडलेले आहेत, एटापल्ली असेल, भामरागड असेल, सिरोंचा असेल, या ठिकाणी जी समस्या निर्माण झाली आहे त्याबद्दल आपण सरांसोबत बोलणार आहोत। तर सरांचं म्हणणं काय आहे, काय बोलायचं? सर्वप्रथम एस मराठी न्यूज चॅनलचं मी अभिनंदन करतो आणि संपूर्ण जनतेला नवरात्री आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देतो। आज अहिरी निर्वाचन क्षेत्रामध्ये डॉक्टर राजे धर्मराव बाबा आत्राम हे विद्यमान आमदार आहेत, माजी मंत्री आहेत। त्यांनी करोडो रुपयांची विकास निधी आणलेली आहे आणि ते कामे चालू आहे। परंतु दुर्दैव हे आहे की या विभागातील जे बडे अधिकारी आणि जे कंत्राटदार आहेत यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार होत असून जे रस्त्याची जी कामे आहेत ते कामे ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नसल्यामुळे, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे रस्ता झाल्यानंतर 3 ते 4 महिन्यातच खड्डे पडत आहेत। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जावेद अली सय्यद, गडचिरोली। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।